आता टाईप नंबर 2 आपल्याला बघायचा आहे की गुणोत्तरामध्ये टाईप नंबर 2 कोणत्या टाईपचं राहणार बघा इकडं. आता तेच आपल्याला ए बी बी सी असंच खेळायचं, फक्त पॅटर्न विचारायचं वेगळं आहे. कारण टाईप नंबर 2 म्हणजे तेच टाईपचं तर राहणार नाही. थोडंसं का ते विचारण्याची टेक्निक दुसरी राहते. जसं की आता इथं एक्स गुणोत्तर वाय द्यायलंय. एक्स गुणोत्तर वायची किंमत किती आहे तर 8 आणि 5 आहे. आणि एक्स मायनस वाय देवला या ठिकाणी तर 18. तर एक्स प्लस वायचे मूल्य शोधा म्हणाले. जसं की समजा उदाहरणार्थ थोडंसं जर याचं बेसिक जर सांगायचं असेल तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी थोडंसं बघा इकडं. जर समजा मी काय म्हणालो या ठिकाणी ए आहे आणि ह्या ठिकाणी बी आहे. ए आणि बी आहे. समजा एक इमॅजिन करा की एचं वजन समजा एक 50 किलोग्राम आहे. किती किलोग्राम आहे या ठिकाणी तर 50 किलोग्राम एचं वजन. आणि बीचं वजन या ठिकाणी किती आहे तर 30 किलोग्राम आहे. किती किलोग्राम आहे तर 30. दोघांचं वजन किती किलोग्राम आहे तर 50 किलोग्राम आहे एकाचं, आणि एकाचं किती आहे तर या ठिकाणी 30 आहे. आता आपल्याला देताना काय करते 50 आणि 30ला जर समजा या ठिकाणी ए आणि इथं काय आहे तर बी. 50 आणि 30ला ज्यावेळेस मी गुणोत्तरामध्ये जर घेतलो त्यावेळेस माझ्याकडे आता काय करता येते मला या ठिकाणी तर सगळ्यात कटूनच देणार आहे गुणोत्तर देत असेल तर. आता कटून देते म्हणजेच काय समजा इकडला एक 0 गेला, इकडला एक 0 गेला, किती उराले 5 गुणोत्तर 3 देऊ राहिले. ए आणि बीचं गुणोत्तर आहे हे काय माहित आहे गुणोत्तर होय. आणि हे काय होय या ठिकाणी ओरिजिनल किलोग्राम मध्ये वजन होय. आणि हे जे आलेलं होय गुणोत्तरामध्ये वजन आलेलं आहे. दोघांमध्ये फरक आहे. जसे की जर आपण ह्याच्यामध्ये जर गेला दुकानामध्ये जर गेल्या मोबाईलच्या दुकानामध्ये, त्यानं जर समजा मला ओप्पोचं जर मोबाईल पाहिजे असेल, कशाचं पाहिजे मला ओप्पोचं. ओप्पो घ्या कोणते घ्या तुम्हाला जे पाहिजे ते. त्यानं ओरिजिनल फोन दाखवण्याच्या अगोदर डमी फोन दाखवते. म्हणजे अशाच आकाराचा आहे म्हणते. मग डमी फोन ज्याच्यामध्ये आपल्याला पटलं की मग नंतर त्यानं ओरिजिनल फोन काढते. मग अशाच प्रकारचं आहे. हे जे राहणार आहे डमी राहणार आहे डमी. आणि हे काय राहणार आहे तर ओरिजिनल किंमत राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला समजायचं. तर मग आपल्याला ह्याचं काय काम आहे. आता याचं काय काम आहे आपल्याला काय देणार आहे की बाबा ए आणि बीचं सोडून टाकून द्या की ए आणि बीच्या वजनाची बेरीज किती आहे तर दोघांची वजनाची बेरीज 80 किलोग्राम आहे. किती किलोग्राम आहे या ठिकाणी तर 80 किलोग्राम. या ठिकाणी मी किती काढलो तर 80 किलोग्राम. 80 किलोग्राम. आता मला असं विचारते की सांगा एचं वजन किती आहे बीचं वजन किती आहे. हे जे 80 किलोग्राम देऊ लागले दोघांचं मिळून देऊ लागले. दोघांचं कसं करायला मिळून बेरीज करून देऊ लागले. आता इथं बघा आता असं समजा की तुम्हाला माहितच नाही याचं वजन 50 आहे ती बीचं वजन 30 आहे माहितच नाही समजा याला साईडला ठेवतो आपण. दोघांची बेरीज किती देऊ लागली या ठिकाणी तर 80 किलोग्राम देऊ लागले. मग आपल्याला काढायचं कसं राहते गुणोत्तरामध्ये मला सांगा गुणोत्तर किती आहे दोघांचं 5 आणि 3 आहे. म्हणजेच काय या ठिकाणी गुणोत्तरामध्ये जर मी बेरीज जर केलो 5 आणि 3 किती आहे या ठिकाणी तर 8 आहे. 5 आणि 3 किती आले या ठिकाणी तर 8 आलं. 8चीच किंमत तुम्हाला किती किलोग्राम देऊ लागले या ठिकाणी 80 किलोग्राम देऊ लागले. म्हणजे हे झालं डमी फोन आणि हे झालं ओरिजिनल मध्ये आली. मग 8 गुणोत्तराचीच किंमत किती आहे या ठिकाणी तर 80 किलोग्राम आहे. मग 8ची किंमत 80 किलोग्राम कधी झाली जेव्हा 8 गुणिले कितीनं गुणाले बघा इकडे आता भाग द्यायचं इथं 8 एका 8 8 0 जा 0 म्हणजे 8 गुणिले 10 केल्याच्या नंतर 80 सापडले मला बरोबर. मग इथं जर गुणिले 10 जर होत असेल तर मग आता ह्याची जर मला किंमत काढायची असेल तर इथंही गुणिले किती करावं लागेल मला 10 करावं लागेल. 10 पाचशे 50 आलं. इकडे मला गुणिले किती करावं लागेल तर 10 करावं लागेल. 10 त्र्यांग 30 आलं. मग आता आलं सेपरेट वजन 50 किलोग्राम आणि किती किलोग्राम 30 किलोग्राम. अशा प्रकारचं आपल्याला काढावं लागते. आणि जर समजा कधी जर भविष्यामध्ये दोघांची बेरीज किती देऊ लागली या ठिकाणी 80 किलोग्राम देऊ लागले म्हणजेच 8चीच किंमत किती देऊ लागली या ठिकाणी तर 80 किलोग्राम देऊ लागले. आणि जर समजा मी जर असं विचारलो की सांगा बाबा दोघांच्या मधला फरक कितीचा आहे. दोघांच्या मधला फरक म्हणजेच काय वजाबाकी. याला थोडंसं मी मोडतो या ठिकाणी. गुणोत्तर किती आलं या ठिकाणी 5 गुणोत्तर किती आलं या ठिकाणी तर 3 आलं. मी काय म्हणालो तर दोन संख्याची बेरीज द्यालो या ठिकाणी बेरीज 80 द्यालो या ठिकाणी. आणि तुम्हाला मी असं विचारलं की वजाबाकी किती आहे वजाबाकी काय विचारलो या ठिकाणी तर वजाबाकी विचारलो. तर मग एक काम करायचं एक तर याला काढायचे 2 स्टेप आहेत. 2 स्टेप कसे आहेत ते बी सांगतो मी. आपण कधी बी हे बघितले होते की नफा तोट्यामध्ये बी वरी आपण रुपये लिहितो आणि त्याचं खाली टक्केवारीचे जे बी काय राहणार ते खाली लिहितो त्या. इथंही तेच करायचं. इथं मेन ओरिजिनल संख्या वर लिहायचा. बेरीज किती आहे या ठिकाणी तर 80 आहे. मग 80 वरी घ्या भागिलेमध्ये त्याचंच गुणोत्तर खाली घ्या. आता 80 काय होतं बेरीज होती. इकडे बेरीज किती आहे 5 आणि 3 5 आणि 3 किती झाली 8च होय. म्हणजे ही किंमत कशाची होय तर 8ची किंमत होय.
आता मग गुणिलेमध्ये काय करतो त्यात जी आपल्याला काढायचं आहे, जर समजा मला जर आता ह्या ठिकाणी 5ची जर म्हणजे एची जर किंमत काढायची असेल तर मी गुणिले 5 करणार. जर समजा मला बीची जर किंमत काढायची असेल तर गुणिले मी किती करणार 3 करणार. जर समजा मला ए आणि बीची वजाबाकी जर पाहिजे असेल तर मग गुणोत्तरामध्ये वजाबाकी करा. 5 मधून 3 गेले किती उरले 2. मग इथे किती टाकणार आहोत मी 2 टाकणार. हे असं शॉर्टमध्ये काढायचं राहते. आता काय करायचं आपल्याला तर 8 न भागाला 8 1 8 8 1 8 8 0 जा 0 किंवा 8 10 80 असंही जमते. 10 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 20 आले. फक्त हे मांडणी करताना हे मांडणी शॉर्टच राहणार आहे. फक्त इथं समजावं लागेल की खाली काय येते आणि वरी काय येते. कधी लक्षात ठेवायचं वरी संख्या येणार आहे रुपये येणार आहे, वरी कधीच गुणोत्तर येणार. मग जे वरी संख्या उरलेली किंवा जे वरी रुपये उरले त्याचंच गुणोत्तर खाली घ्यायचं राहते. आपल्याला काय दिले बेरीज दिले ना, बेरीज किती आहे 80 आहे. मग 80च गुणोत्तरामध्ये कसं लिहिता येते इथं बेरीज करा किती आहे 5 आणि 3 8 आहे. म्हणजे ह्याचीच किंमत गुणोत्तरामध्ये टाकाली आपण. आणि गुणिलेमध्ये जे आपल्याला काढायचं आहे त्याचं गुणोत्तर काढा. काय काढायचं होतं आपल्याला वजाबाकी काढायची होती. मग गुणिलेमध्ये काय केलं मी हे 2 टाकलो गुणोत्तराची वजाबाकी करून. आता असंच पॅटर्न होतं हे सेम नेक्स्ट गणित जे होतं ना आपलं. इथं काय म्हणाले एक्स आणि वायचे गुणोत्तर दिले 8 आणि 5 दिले आणि आपल्याला काय दिलंय एक्स मायनस वाय बरोबर 18 आहे. आता ही एक्स मायनस वाय 18 ओरिजिनल आहे म्हणजे दोघांची वजाबाकी किती आहे या ठिकाणी तर 18 आहे. आणि हे जे दिलंय एक्स गुणोत्तर वाय गुणोत्तर लागलं की हे अनुपात गुणोत्तरामध्ये आहे समजायचं. आणि हे जर डायरेक्ट जर दिलं असेल वजाबाकी ही ओरिजिनल संख्या आहे. याचा अर्थ काय आहे या ठिकाणी मला सांगा. सगळ्यात अगोदर तर आपल्याला दिले काय एक्स मायनस वाय किती दिले 18 दिले. ओरिजिनल संख्या आहे ना, ओरिजिनल संख्या वरी घ्या 18. याचंच गुणोत्तर खाली टाका. आता याचंच गुणोत्तर काय होतं एक्स मायनस वाय होतं. मग एक्सची किंमत 8 आहे, वायची किंमत किती आहे 5 आहे. गुणोत्तरामध्ये मायनस करा बरं किती आहे 8 मधून 5 गेले 3 म्हणजे हे 3 ची किंमत होय. ही कितीची किंमत असणार आहे या ठिकाणी तर 3 ची किंमत असणार आहे. आता गुणिलेमध्ये करा जे आपल्याला पाहिजे त्याचं गुणोत्तर टाका. काय पाहिजे आपल्याला एक्स प्लस वाय पाहिजे. इकडे एक्स प्लस वाय बेरीज करा. एक्स प्लस वाय किती उरले 8 अधिक 5 करा 8 अधिक 5 8 आणि 5 किती येणार आहे या ठिकाणी तर 13. 8 आणि 5 किती आले या ठिकाणी तर 13. बस मांडणी संपली. जे दिलंय ते टाकल्या त्याचं गुणोत्तर खाली टाकल्या. गुणिलेमध्ये जे काढायचं आहे त्याचं गुणोत्तर टाकलं. बस काम संपलं. काय काढायचं होतं दोघांची बेरीज पाहिजे होतं. 8 आणि 5 किती आलं तर 13. भाग जाते का चेक करा 3 1 3 3 संघ किती आलं 18. 13 गुणिले 6 करा 13 संघ 78. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर बी असेल. 13 संघ किती आले या ठिकाणी तर 78 आलं. नेक्स्ट क्वेश्चन. जसं की आता इथं हे आले हे पण आपण बघितले होते पण ह्याच्यामध्ये काय आले या ठिकाणी तर ज्या ज्या वेळेस इथून पुढे कधी लक्षात ठेवायचं ज्या ज्या वेळेस आपल्याला एक्स आणि एक्स गुणोत्तर वाय दिले 7 आणि 2 ह्याचा अर्थ काय घ्यायचा तर एक्स बरोबर काय घ्या तुम्ही 7 घ्या आणि वाय बरोबर किती घ्या तर 2 घ्या. हे समोरासमोर त्याच्या किमतीच राहणार आहेत. एक्स बरोबर 7 आणि वाय बरोबर किती आहे 2. एक्स बरोबर 7 घ्यायचा वाय बरोबर किती घ्यायचं तर 2 घ्यायचं. विचारायला काय आपल्याला पहिल्यांदा चेक करा काय विचारायला ठिकाणी तर 7x प्लस 4y 7x प्लस 4y नंतर गुणोत्तर घेतलं याच्यामध्ये. नंतर काय घेतलं गुणोत्तर. नंतर काय घ्यायलंय 7x मायनस 4y 7x प्लस 4y गुणोत्तरामध्ये 7x मायनस 4y. मग आता काय करणार x ची किंमत तर माहिती आहे आपल्याला किती आहे 7 आहे. y ची किंमत माहिती आहे किती आहे 2 आहे. किंमत फक्त भरायचं आपल्याला 7 गुणिले इथं काय राहणार म्हणजे गुणाकार राहणार. x ची किंमत किती आहे तर 7 आहे प्लस 4 गुणिले y ची किंमत किती आहे तर 2 घ्या. गुणोत्तराला गुणोत्तर 7 ला 7 गुणिले x ची किंमत किती आहे तर 7 मायनस 4 गुणिले y ची किंमत किती आली या ठिकाणी तर 2 आली. बस गुणाकार करा नंतर बेरीज करा. इकडं करून काय करायचं बघा इकडं 7 7 किती उरलं या ठिकाणी तर 49 7 7 49 प्लस 4 दोन्ही किती आलं तर 8. नंतर इकडं 7 7 किती आलं 49 मायनस 4 दोन्ही किती आलं तर 8. आता इथं 49 प्लस 8 बघा इकडे 49 प्लस 8 किती येणार या ठिकाणी तर 57 येणार आहे. आणि 49 मधून 8 गेले किती उर आहेत या ठिकाणी तर 41 उर आहेत. म्हणजेच आपलं फायनल उत्तर किती येणार आहे या ठिकाणी तर 57 गुणोत्तर 18 येणार आहे. 57 गुणोत्तर 41. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर बी असेल आपलं उत्तर. आता नेक्स्ट गणित अशाच पॅटर्न वरचे आहेत. हे गणित लास्ट साठी ठेवा.
आता या ठिकाणी मी दिलो की 5t प्लस 3u गुणोत्तर 5t मायनस 3u बरोबर किती देऊ लागले या ठिकाणी तर 5 आणि 3 देऊ लागले गुणोत्तर. आता हे जे नवीन आले पॅटर्न ह्याला सोडवायचं कसं एक टेक्निक राहते त्याची बघा. टेक्निक कोणती आहे याची आता ह्या ठिकाणी जे आलंय आपल्याकडं 5t प्लस 3u आणि हे गुणोत्तर पुढे 5t मायनस 3u येऊ लागले. ज्या ज्या वेळेस कधी इथून पुढे लक्षात ठेवायचं की जर समजा कधी जर असं जर आलं ह्याला सोडवायची एकच टेक्निक राहणार आहे. कोणती राहणार आहे 5t प्लस 3u आहे की नाही पहिल्यांदा लिहा 5t प्लस किती आहे या ठिकाणी तर 3u 3 काय या ठिकाणी तर u आहे. गुणोत्तराचा अर्थ एकच होते की भागिले होते त्याचा अर्थ भागिले होते. गुणोत्तराला आपण काय घेत होते तर भागिले घेत होते. पुढे किती आहे या ठिकाणी 5t मायनस काय या ठिकाणी तर 3u आहे. ह्याला मी असं न लिहिता भागिले मध्ये लिहिलो. गुणोत्तरामध्ये न लिहिता कशात लिहिलो मी तर भागिले मध्ये लिहिलो. पुढं काय बरोबर आहे पुढं काय तर बरोबर 5 गुणोत्तर 3 आहे ह्यालाही तसंच लिहा 5 भागिले 3 घ्या. 5 भागिले काय घ्यायचं तर 3 घ्यायचं आपल्याला. बस फक्त हे गुणोत्तराला मी आडो भागाकारामध्ये टाकलो बाकी काहीच केलं नाही. अशा वेळेस काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायचं जर समजा जर कधी जर अशी जर मांडणी आली तर ह्या ठिकाणी तिरपा गुणाकार होते. तिरपा गुणाकार म्हणजे कसं इथं जर समजा जर 3 असेल 3 न मला इकडे गुणावं लागते या सगळ्याला वरच्याला. इकडे जर 5 असेल तर ह्याला 5 न इकडे सगळ्याला गुणायचं. आता कसं तयार होते 3 न मला इकडे गुणायचं म्हणजे 5t लाही गुणायचं आहे प्लस 3u लाही गुणायचं आहे. मी एकाच मांडणीमध्ये कसं करतो बघा इकडे आता 3 न सगळ्याला गुणायचं. आता 3 गुणिले पर्यंत 5 करा 3 5 15t आलं कारण t होतं ना समोर. पुढं काय आहे तर प्लस आहे वापस 3 न इथं गुणायचं 3 त्रिक 9 9 काय या ठिकाणी तर u आलं. आता दोघांच्या मधात काय होतं बरोबर बरोबरला बरोबर घ्या 5 न इकडे गुणायचं सगळीकडे आपल्याला 5 न पहिल्यांदा इथं गुणा 5 5 25t आहे ना समोर t जोडा मायनस 5 न वापस 5 त्रिक 15u आलं. आता काय करायचं आपल्याला आता इथं t हा इथं u आहे इथं t हा इथं u आहे. एका साईडला t आणायचा आहे आणि एका साईडला u आणायचा आपल्याला. एका साईडला काय आणायचं तर t आणि एका साईडला काय आणायचा u. मग आता कसं निघते बघा इकडं जर समजा एक इमॅजिन करा जर समजा मी जर प्लस t ला जर इकडं आणलो 25 मायनस मध्ये तर मायनस 25 मोठं होते मग सिम्बॉल इथं मायनसचं लागते. मग आपण एक काम करायचं आपल्याला काय काम करायचं आहे आपण t ला कारण कधी बी छोट्या आकड्याला मोठ्याकडे हिवाळा छोट्या आकड्याला कुठे हिवाळायचं मोठ्याकडे जसं की पण सिम्बॉलचा खेळ राहणार आहे मायनस प्लस असं काही होऊ नये तिथं म्हणजे मायनस झालं तर काढता येते पण प्रॉब्लेम येते पुढे पोराला असं काढताना. मग आता काढायचं कसं पहिल्यांदा एक काम करा इथं 25t आहे ना प्लस t इथं प्लस 15t आहे याला तिकडी न्या आणि मायनस 15u ला इकडी या ना प्लस मध्ये. मग काय उरते आपल्याकडे 9 ला 9u जशाला तसं इकडं मायनस 15u प्लस 15u मध्ये जाते प्लस 15u कारण हे 15t प्लस कारण या ठिकाणी 15t प्लस 9u आपल्याला बेरीज करता येणार कारण युनिट इथं t आहे इथं u आहे बेरीज करता येणार नाही इथं. त्याच्यामुळे आपण काय केलं तर u एका साईडला आणल्या 9u ला 9u मायनस 15u आहे प्लस 15u झालं बरोबरला बरोबर. इकडे किती राहिलं तर 25t. आता 25t ला काय होणार आहे या ठिकाणी प्लस 15t होतं हे पलीकडे जवळ जाते 15t पलीकडे जवळ जाते कशा जाणार आहे मायनस 15t मध्ये जाणार आहे. एका साईडला एक एक आणले आपण. आता काय करायचं आपल्याला तर प्लस 15u प्लस 9u आता बेरीज होते. आता बेरीज किती होणार आहे प्लस 15u प्लस 9u 15 अधिक 9 करा या ठिकाणी किती आलं तर 24 आणि सिम्बॉल कोणता प्लस 15u आणि प्लस 9u किती आलं या ठिकाणी तर 24u आले बरोबरला बरोबर. इकडे चेक करा आता 25t मायनस 15t 25 मधून 15 वजाबाकी होते का कारण इथं बी t आहे इथं बी t आहे वजाबाकी होणार आहे. 25 मधून 15 गेले या ठिकाणी किती उराले तर 10t उराले. आपल्याला एवढंच पाहिजे होतं. आता आपल्याला एक मी महाग एक कन्सेप्ट शिकवलं होतं आपल्याला काय विचारले t आणि u विचारले t आणि काय विचारले t गुणोत्तर u विचारले. महाग मी एक कन्सेप्ट शिकलो होतो जर समजा कधी जर असं जर आलं भविष्यामध्ये 24u बरोबर 10t तर u ची किंमत काय राहते म्हणून मी बरोबरच्या पुढचा आकडा राहणार आहे t ची किंमत काय राहणार आहे बरोबरच्या इकडला आकडा राहणार आहे. आपल्याला काय विचारले t आणि u विचारले t सुरुवातीला घ्या नंतर u घ्या
टी ची किंमत काय राहणार आहे इथं चेक करा बरं. टी ची किंमत 10 राहू शकणार, बरोबरच्या पलीकडे कोणता आकडा आहे या ठिकाणी 24 आहे. टी ची किंमत आली या ठिकाणी 24. यू ची किंमत काय घ्यायच्या, बरोबरच्या पुढे चेक करा किती आहे या ठिकाणी 10 आहे. मग यू ची किंमत किती घ्यायचं आपल्याला तर 10. जर समजा इथं जर काही कटत असेल तर कट करा, जसं की इथं कटते बे एक बे दुने 4 12 आलं इकडं, बे पंचे 10 आलं, 12 गुणोत्तर 5 एवढं आले, 12 गुणोत्तर 5 म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर आपलं काय असेल त्या ठिकाणी डी असेल 12 गुणोत्तर 5. काहीच केलं नाही आपण, ह्याला फक्त गुणोत्तराचं जे आहे त्याला आडवं लिहिलो मी, तिरपा गुणाकार केलो, यू यू एका साईडला आणलो, टी टी एका साईडला आणलो, शेवटी असं सापडलं मला. मग असं सापडल्याच्या नंतर मला काढता येते टीची बी किंमत काढता येते आणि यूची बी किंमत काढता येते. यूची किंमत काय होती मग 10, टीची किंमत काय होती 24, तिथं भरलो. नंतर अजून गुणोत्तरामध्ये, कारण 24 10 ऑप्शनमध्ये नाही सापडणार बी, याला कट करायचं, अजून कट होते ऑप्शनमध्ये नाही, याचा अर्थ काय की अजून कट होते. कट कितीने झाले तर 2 न कट झाले, बे 12 24 बे पंचे 10, असं करून किती आले आपलं उत्तर तर 12 गुणोत्तर 5 आले या ठिकाणी. आता सेम टाईपचे पुढचं गणित आहे या ठिकाणी आपल्याला, जसे की आपल्याला या ठिकाणी हे दिलंय. आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर पहिल्यांदा चेक करा की दिले काय 5m प्लस n दिले, म्हणजेच काय 5m प्लस n. ह्याला मी आता भागाकारामध्ये टाकतो, 5m मायनस n बरोबर मध्ये किती आले या ठिकाणी तर 5 गुणोत्तर 2. कारण हे पॅटर्न महत्वाचं राहणार आहे, 2024 मध्ये दोन्ही प्रश्न विचारले होते. आपल्याला काय करायचं म्हणून मी नेक्स्ट प्रोसेस इथं तिरपा गुणाकार करायचा, 2 न वरच्या सगळ्यालाच गुणायचं, 2 न पहिल्यांदा 5 ला गुणा, बे पंचे 10m आले, पुढे काय आहे प्लस 2 न इकडे गुणून टाकून द्या, 2 गुणिले n 2n आलं. आता हे मध्ये कोणतं सिम्बॉल आहे बरोबर, 5 न इकडे गुणून टाकून द्या. आता ह्या 5 न सगळीकडे दोघालाही गुणायचं, एकालाच गुणायचं नाही. 5 5 किती आला या ठिकाणी तर 25m आलं, 5 5 25m, मायनस आहे मध्ये मायनस, 5 गुणिले n करा, 5 गुणिले n केल्यावर 5n तयार होते, 5n तयार झालं. आता काय करायचं या ठिकाणी तर m m एका साईडला, n n एका साईडला. आता आपण काय करू त्या ठिकाणी, आता काय करायचं या ठिकाणी तर m m एका साईडला. आता जर समजा इकडलं 25m जर इकडं आणलो मायनस मध्ये होते, म्हणजे 10m पेक्षा 25m मोठा आहे, मोठं सिम्बॉल लागते, म्हणजे मायनस सिम्बॉल लागते. मग त्याच्यापेक्षा सोपं कोणतं जाते, प्लस 10 ला तिकडे न्या मायनस 10, 25 मधून 10 जरी गेले तरी 15 येऊन जाते. अशा प्रकारे सिम्बॉल बॅलन्स करावं लागते आपल्याला. मग काय केले आपण या ठिकाणी, किंवा जर समजा कोणाचा असं जर प्रॉब्लेम येत असेल तर मग एक काम करा, m m एका साईडला आणायचं आहे ना, प्लस 10m आहे ना इथं, प्लस 10m इथं सिम्बॉल प्लस आहे, इकडे आलं तेव्हा मायनस 25m होऊन जाते. बरोबरला बरोबर, पलीकडे किती राहिले 5n, आणि हे मायनस मध्ये आहे जवळ प्लस मध्ये आहे, पलीकडे जाऊ जाते मायनस 2n मध्ये जाते, मायनस 2n. आता काय होणार आहे, प्लस मायनस इथं समजा आपल्याला की प्लस मायनस मायनस होऊन जाते, प्लस मायनस मायनस म्हणजेच किती येणार आहे, 25 मधून 10 गेले 15m उरालेत. पण सिम्बॉल चेक करायचं की कोणत्या मोठी संख्या कोणत्या इथं 25 आहे, म्हणजेच मायनसचं लागाले. बरोबर, मायनस मायनस तर प्लस होऊन जाते, मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस, 5n अधिक 2n, 5 आणि 2 किती होणार आहे या ठिकाणी तर 7n होणार आहेत. सिम्बॉल कोणतं लागणार आहे या ठिकाणी तर मायनसचं, म्हणजेच मोठी संख्या कोणती आहे इथं 5 आहे, मायनस. आणि जर समजा इकडे बी मायनस आणि इकडे मायनस आहे असं, ह्याला कट करून टाकून द्या, काही प्रॉब्लेम आहे ना. डायरेक्ट शेवटी काय उराले 15m बरोबर किती उराले या ठिकाणी 7n. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, m आणि n ची किंमत विचारली, m आणि n ची किंमत विचारले. m n ची किंमत कसं टाकायचं, m ची किंमत काय राहणार आहे, बरोबरच्या पुढे आकडा कोणता आहे 7 आहे, म्हणजेच m ची किंमत आहे या ठिकाणी 7. n ची किंमत काय राहणार आहे, n ची किंमत बरोबरच्या पुढे कोणता आकडा आहे 15 आहे, n ची किंमत किती भेटली या ठिकाणी तर 15 भेटली. m आणि n या ठिकाणी किती भेटले तर 7 गुणोत्तर 15, ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ई असेल 7 गुणोत्तर 15. हे अशा पद्धतीने काढायचं. दोन्ही टाईप महत्वाचे होते, 2024 मधले लेटेस्ट प्रश्न होते.
आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी तर x गुणोत्तर y द्याले किती द्याले या ठिकाणी तर 3 गुणोत्तर 5 आणि z गुणोत्तर w बरोबर किती द्याले तर 2x गुणोत्तर 5y द्याले. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी तर x गुणिले z आणि त्याच्यानंतर काय विचारलं तर y गुणिले w चे मूल्य किती असेल. मग सगळ्यात अगोदर एक काम करायचं आहे, कारण आपल्याला x आणि y ची तर किंमत भेटते. x आणि y ची किंमत कशी भेटणार आहे, x ची किंमत 3 घ्या, y ची किंमत 5 घ्या, पण आपल्याला मेन गोष्ट z ची किंमत भेटावं लागेल. z ची पण किंमत भेटते, कशी भेटणार आहे या ठिकाणी तर z ची किंमत काय आहे 2x आहे. मग x ची किंमत आपल्याला माहित आहे ना किती आहे या ठिकाणी 3 आहे, तेच भरायचं, बाकी काहीच नाही ह्याच्यात. जसं की सगळ्यात अगोदर आपल्याला जे माहित आहेत कोणत्या किमती तर x आणि y ची किंमत माहित आहे. या ठिकाणी x बरोबर किती असणार आहे तर 3 असणार आहे, y बरोबर किती असणार आहे तर 5 असणार आहे. आपल्याला माहित कुणाचं नाही, z आणि w चं माहित नाही. मग z बरोबर किती आहे चेक करा बरं एकदा. z बरोबर किती होतं, z ची किंमत काय आहे 2x आहे. 2x आहे, 2x म्हणजेच किती आहे 2 गुणिले x ची किंमत किती टाकायचं तर 3 टाका. 3 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 6 आलं. हा w बरोबर काय होतं 5y होतं. w बरोबर काय होतं या ठिकाणी तर 5y म्हणजेच काय होय 5 गुणिले y ची किंमत किती आहे, y ची किंमत 5. 5 5 किती आलं या ठिकाणी तर 25 आलं. बस x ची किंमत भेटली, y ची भेटली, z ची भेटली, w ची भेटली. विचाराले काय x z. x z म्हणजेच काय x गुणिले z होईये आणि त्याच्यानंतर y गुणिले w होईये. बस x ची किंमत किती आहे तर 3. 3 गुणिले z ची किंमत किती आहे, z ची किंमत चेक करा इथं 6 आहे. 3 गुणिले किती आले या ठिकाणी तर 6. गुणोत्तर y ची किंमत किती आहे, y ची किंमत इथे किती आहे तर 5 आहे. y ची किंमत किती आहे तर 5 गुणिले w ची किंमत चेक करा किती आहे. w ची किंमत किती काढली आपण 25 काढल्या. w ची किंमत आली या ठिकाणी किती तर 25. आता आपल्याला काय करायचं आहे, जर कटत असेल दोन्हीकडे बी कट करा, कारण 3 न जायना भाग कटच ना. साइन त्र्यांक किती आलं या ठिकाणी तर 18 आलं. गुणोत्तर 25 गुणिले 5 करा, 25 5 किती येणार या ठिकाणी तर 125. उत्तर कोणता असेल मग आपलं 18 गुणोत्तर 125. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी तर 18 गुणोत्तर 25 म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपल्या गणिताचं उत्तर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन. जसे की हे क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणाले सरळ सरळ किमती दिले. मी सांगितलं होतं की ए आणि बी चं जर गुणोत्तर दिला असेल 5 आणि 1 तर सरळ सरळ ए ची किंमत समोरासमोर असणारी किंमत घेऊन टाकून द्या. ए गुणोत्तर बी दिलेला ह्याचा अर्थ ए ची किंमत काय राहणार आहे तर ए ची किंमत 5. मग आता बी ची किंमत काय असणार आहे या ठिकाणी, बी ची किंमत काय असेल तर 1 असेल. बी ची किंमत किती आली तर 1 आली. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी तर 3a प्लस 4b एका रकान्यात आहे. गुणोत्तर 3a मायनस 4b एका रकान्यात आहे. किंमत भरून टाकून द्या. आता ए ची किंमत फक्त काय भरायचं आपल्याला 5 भरायचं आणि बी ची किंमत 1 भरायचं, बाकी नवीन काय करायचं नाही. जर समजा आपण भरल्या 3a म्हणजेच किती आहे 3 गुणिले ए ची किंमत किती आहे तर 5 आहे प्लस 4 गुणिले बी ची किंमत किती आहे तर या ठिकाणी 1 आहे. बी ची किंमत किती आली या ठिकाणी तर 1 आली. गुणोत्तरला गुणोत्तर 3 गुणिले ए ची किंमत किती आहे बघा या ठिकाणी, ए ची किंमत किती आहे तर 5 मायनस 4 गुणिले बी ची किंमत किती आहे या ठिकाणी, बी ची किंमत 1 राहणार आहे. बी ची किंमत किती आली तर 1 आली. चेक केले आपण किती भेटले या ठिकाणी तर 3 5 15 प्लस 4 1 किती आलं 4. गुणोत्तर 3 5 किती येणार या ठिकाणी तर 15 मायनस 4 1 4. 15 अधिक जर 4 बघितलं या ठिकाणी किती येणार आहे तर 19. 15 मधून 4 गेले किती आले या ठिकाणी तर 11. 19 गुणोत्तर 11 कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी भेटेल आपल्याला. नेक्स्ट जर क्वेश्चन बघितले आपण या टाइप वरचे तर एक अशा पॅटर्नवर एक गणित आलं होतं की 5x मायनस 2y आणि गुणोत्तरामध्ये काय दिलं या ठिकाणी तर x मायनस 2y बरोबर काय दिलं तर 9 गुणोत्तर 17. विचाराले काय तर 9x आणि 13y. सेम आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढावं लागेल या ठिकाणी x आणि y ची किंमत काढावी लागते. अशा गणितामध्ये x आणि कोणाची किंमत काढायचं तर y ची किंमत काढायची. x आणि y ची किंमत. x आणि y ची किंमत कसं काढायचं, सगळ्यात अगोदर आपण काय केलं या ठिकाणी तर 5x
5x मायनस 2y. गुणोत्तराला काय घेतल्या भागिलेमध्ये, काय आले पुढे समोर x मायनस 2y. बरोबर मध्ये किती आहे या ठिकाणी 9 आणि किती आहे इथं 17 आहे. करायचं काय या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार, कारण x आणि y काढायचं आत्ताच बघितले होते, तिरपा गुणाकार काढूनच आपल्याला काढता येईल. आता 17 नाही तर गुणाचा आहे. 17 पाच्या किती येणार या ठिकाणी तर 85. 17 पाच्या किती आल्या या ठिकाणी तर 85 आलं. 17 न दोन्हीकडे गुणाचा, 17 पाच्या 85 x. नंतर काय पुढे मायनस आहे, 17 दोन्ही 34 y आलं या ठिकाणी. बरोबरला बरोबर 9 न इकडे गुणायचा, 9 गुणिले x केल्यावर 9x आलं. 9 गुणिले x केल्यावर 9x आलं. मायनस मायनसला मायनस 9 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 18y. 17 न इकडे गुणायचं, 9 न इकडे गुणायचं, बाकी काय नाही. बाकी x वाले एकीकडे आणा, y वाले एकीकडे न्या. जसं की हे प्लस 9 याला इकडे आणला तो मायनस मध्ये जाणार आहे. 85x प्लस 9 मायनस 9 मध्ये गेलं, x वाले इकडे आणायचं ना. 18 पलीकडे किती राहिलं तर मायनस 18 राहिले या ठिकाणी. किती आहे त्या ठिकाणी मायनस 18. मायनस किती होतं या ठिकाणी तर मायनस 18. आणि हे इकडं y कोणतं होतं मायनस 34 होतं. हे पलीकडे जेव्हा जाते हे प्लस 34 मध्ये गेलं, प्लस 34y. आता 85x मधून 9x गेले, ह्या ठिकाणी किती उराले 85x मधून 9x गेलं. पहिल्यांदा 5 मायनस करा 80 झाले आणि अजून 4 म्हणजे किती उराले 76x उराले. बरोबर. प्लस मायनस तर मायनस होणार आहे एवढं तर कन्फर्म आहे. प्लस मायनस या ठिकाणी किती होणार आहे तर मायनस. आता 34 मधून 18 गेले, 18 मध्ये जर 2 प्लस केलं तर 20 होतात. वरचे 14, 14 अधिक 2 किती झाले या ठिकाणी तर 16. 16 काय या ठिकाणी तर y. सिम्बॉल कोणतं लागणार आहे, मोठा आकडा कोणता आहे प्लस आहे म्हणजे प्लस लागते. संख्या आता काय येणार आहे x आणि y गुणोत्तरामध्ये आलेत. मग आता x ची किंमत आणि y ची किंमत आपल्याला काढायची सगळ्यात अगोदर. तर x आणि y ची किंमत आपल्याला काढायचं. एकतर एक काम करा की इथं जर संख्या जर कटत असेल तर कट करा इथल्या इथंच, म्हणजे थोडंसं हलकं काम होऊन जाते आपलं. जसं की आता इथं कट होते, किती न कट होते 4 न कट होते, कारण 4 1 4, 5 6 7 3 उरलं 36 झाले. 4 8 मध्ये 4 9 36, 19 x आलंय. इकडे कट करा 4 नच कट करा, 4 चौक 16, 4 y आले. ह्याचा अर्थ काय की x आणि y ची किंमत मला भेटली. x ची किंमत किती राहणार या ठिकाणी तर 4 राहणार आहे, y ची किंमत किती राहणार या ठिकाणी तर 19 राहणार आहे. आपल्याला काय विचारले 9 गुणिले x विचारले. पहिल्यांदा 9 गुणिले x आहे ना, x ची किंमत किती घेऊ मी, x ची किंमत या ठिकाणी किती घ्यावं लागेल 4. x ची किंमत किती आली तर 4 भागिले 13 गुणिले y ची किंमत टाकायचं मला. y ची किंमत किती घेऊ या ठिकाणी, बरोबरच्या पुढे किती आहे तर 19 आहे. 19 इकडं घ्यावं लागेल. आता जर ह्याला जर सोडले आपण 9 चौक किती येणार या ठिकाणी 9 चौक 36 येते इथं, कारण खालीवर इथं कुठे काय कटणार. 9 चौक किती आल्या या ठिकाणी तर 36 भागिले. आता 19 गुणिले 13 करा, कारण 36 वरी पाहिजे एकाच ऑप्शन मध्ये. डायरेक्ट एक जरी क्लिक केलं तरी उत्तर येऊन जाते. जर कटवायचं असेल कट करा. 19 2 38, 19 3 57, 57 चे 7 हातचे आले 5, 19 1 19, 19 अधिक 5 किती येणार या ठिकाणी तर 24. म्हणजेच किती आलं तर 36/247. 36/200 किती आले या ठिकाणी तर 47. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक ए असेल 36/247. काहीच केलं नाही, पहिल्यांदा तिरपा गुणाकार करून x आणि y ची किंमत काढल्या आणि नंतर x आणि y ची किंमत भरून टाकून दिल्या, गुणाकार केल्या. उत्तर किती आलं या ठिकाणी तर 36 किती आले या ठिकाणी तर 247 आलं. तर अशा प्रकारे आपलं काय तर टाईप नंबर 2 या ठिकाणी संपलंय.